सांभाळून घ्या। सुशांत सिंग आणि दिशा सालियन या दोन्ही आत्महत्याच ठाकरे कुटुंबाला अडकवण्यासाठी आरोप केले जात आहेत। संजय राऊतांचा आरोप तर भाजपकडून मृतांचं राजकारण सुरू असल्याचाही हल्लाबोल। अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आत्महत्याच असल्याचं स्पष्ट। सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट सादर। अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सुद्धा क्लीन चिट तर कुठलाही पुरावा न सापडल्यामुळे सीबीआयचा तपास बंद। सुशांत सिंगची हत्या होताना नोकरानं मोबाईलमध्ये शूटिंग केलं होतं। आमच्याकडे पुरावे आहेत, वेळ आल्यावर पोलिसांना ते देऊ। सुशांत सिंगच्या मृत्यूवरून नारायण राणेंचा मोठा दावा। नारायण राणे बोलतायत म्हणजे तथ्य असेल। नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याच्या दाव्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। तर दिशा मृत्यू प्रकरणामध्ये कोर्टात पुढे नियमाप्रमाणे कारवाई होईल अशी ही महाजनांची ग्वाही। नारायण राणेंना फोन केला नसल्याचं ठाकरे म्हणाले। संजय राऊतांची प्रतिक्रिया तर ठाकरेंनी 2 फोन केले हा राणेंचा दावा संजय राऊतांनी खोडला। नारायण राणेंच्या अटकेवेळी राणे कुटुंबानं ठाकरेंना फोन केले होते। अमित शहा यांनीही ठाकरेंना फोन करून सांभाळून घ्या असं सांगितलं होतं। संजय राऊतांचा दावा तर ठाकरेंनी पोलिसांना सूचना दिल्यानंतर राणेंची सुटका झाल्याचा सुद्धा दावा। संदीप देशपांडे मनसेचे मुंबईचे शहराध्यक्ष तर अमित ठाकरेंवर मनसेच्या शाखाध्यक्षांची जबाबदारी। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंकडून नियुक्ती। तर नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी यूपीप्रमाणे आता कायदा तयार करणार। नाशिक कुंभमेळ्यासाठी मेळा प्राधिकरण स्थापन करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीसाठी मला बोलवलं असतं तर सगळ्या आमदारांना बोलवावं लागलं असतं। कुंभमेळ्याच्या तयारीबद्दल अधिकाऱ्यांकडून माहिती घेत असतील छगन भुजबळांची प्रतिक्रिया। तर बैठकीला सर्व आमदार खासदारांना बोलवणार, महाजन यांचं स्पष्टीकरण। हिंदुत्वाचं शिल्प उभं करणाऱ्या अडवाणींना शहाजहानसारखं एकांतवासात ठेवलंय। कबर खोदणारे आत अडवाणींबाबत प्रश्न विचारतायत का? संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। मुंबईतील रस्त्यांच्या कामात महाघोटाळा। आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पुन्हा पत्र। दोषींवर कारवाई करण्याची आदित्य ठाकरेंची मागणी। मुख्यमंत्र्यांकडून त्र्यंबकेश्वरच्या विकास आराखड्याचा आढावा तर 1100 कोटींचा विकास आराखडा तयार। पहिल्या टप्प्याचं काम कुंभमेळ्याच्या आधी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट। कोल्हापूर पोलिसांकडून मुंबईत सुद्धा प्रशांत कोरटकरचा शोध सुरू। मुंबईमध्ये कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचं स्वतंत्र पथक। उद्या मुंबई हायकोर्टात जामीन अर्जावर सुनावणी होणार। कोरटकरला पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। अजित पवारांची या प्रकरणावर प्रतिक्रिया। जयंत पाटील हे लढाऊ माणूस नाही, ते सत्तेशिवाय राहू शकत नाही। जयंत पाटील आता घरघर लागलेला माणूस। पडळकरांचा जयंत पाटलांवर निशाणा। भाजपच्या पुढाऱ्यांनी जातीयवाद पेरण्याचं हे काम सुरू केलंय। नितीन गडकरी यांच्या वक्तव्यानंतर राऊतांचं प्रत्युत्तर। जनता जातीयवादी नाही, पुढारी जातीयवादी आहेत, स्वार्थासाठी जात निर्माण करतात, गडकरींचं होतं वक्तव्य। आता सावध टप्प्यात आलाय, थोडीशी वाट बघा, कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं काहीही वाकडं होणार नाही, जयकुमार गोरेंचं वक्तव्य। दादा भुसेंनी नाशिकच्या पालकमंत्रीपदावर बोलणं टाळलं। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही कायम। नवी मुंबईमध्ये माथाडी कामगारांचा मेळावा। आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मेळावा। तर माजी खासदार संजीव नाईक, आमदार शशिकांत शिंदे इथे उपस्थित। वर्ध्यामध्ये पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते वर्धिनी महोत्सवाचं आयोजन। महिला बचत गटाकडून साहित्य विक्रीसाठी इथे विविध स्टॉल्स। अकोल्यातील मूर्तिजापूरमध्ये मेडिकल फोडणारा चोरटा पोलिसांच्या ताब्यात। काश्मीरा मेडिकल शॉपमध्ये शटर तोडून झाली होती चोरी। रोख रकमेसह मुद्देमालही त्याच्याकडून जप्त। अहिल्यानगरच्या शिर्डीमध्ये श्वानांना मधुमेहासारखा विविध आजार तर साईभक्त श्वानांना बुंदीचे लाडू, पेढे, बिस्किटं खायला देतात। हाच आहार घातक ठरताना दिसतोय। चैत्र नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यात्रेच्या वेळी चंद्रपूरमधील महाकाली मंदिरामध्ये स्वच्छता मोहीम तर 3 एप्रिलपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार। भंडारा जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत 1367 कामं सुरू। 329 ग्रामपंचायतीमधील 16,000 मजुरांना यामुळे रोजगार उपलब्ध। औरंगजेबानं आपल्या प्राण्यांसाठी बांधलेला जनाना महालाची दुरावस्था। जनाना महालाची अनेक ठिकाणी पडझड तर महालामध्ये अनेक ठिकाणी स्लॅब कोसळल्याचा प्रकार। बच्चू कडूंकडून तिसऱ्या दिवशी अन्नत्याग आंदोलन मागे। मंत्री भरत गोगावलेंच्या मध्यस्थीनंतर बच्चू कडूंकडून हे आंदोलन स्थगित तर सरकार दिव्यांगांसाठी सकारात्मक निर्णय घेईल, गोगावलेंची प्रतिक्रिया। उल्हास नदी प्रदूषण विरोधात आता केडीएमसीच्या माजी नगरसेवकांचं मुंडन आंदोलन। उल्हास नदीतील जलपर्णी काढून सांडपाणी थांबवण्याची मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचाही इशारा।
विधान परिषदेवर आमदार झाल्यानंतर दादाराव केचे यांचे आर्वीत जंगी स्वागत, फुलांची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत. तर यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची हजेरी. ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे विस्कळीत झालेली कोकण रेल्वेची वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा विलंबानं. आज जवळपास 9 गाड्या 4 ते 5 तास उशिरानं होळीसाठी आलेल्या चाकरमान्यांना परतीच्या प्रवासादरम्यान यावेळी मनस्ताप. नवी मुंबई विमानतळ लोकनेते दिबा पाटील नामकरणासाठी आता डोंबिवलीमध्ये बैठकीला वनमंत्री गणेश नाईक गैरहजर. तर राज्य आणि केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार वाढवून आंदोलन तीव्र करण्याचा यामुळे निर्णय. नांदेडमध्ये जीबीएसचे 4 रुग्ण आढळले, तर डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू. 4 पैकी 3 रुग्ण प्रौढ, 10 मुलाचा समावेश. लातूर जिल्ह्यातल्या निलंग्यामध्ये मुख्याध्यापिकेवर हल्ला करणाऱ्या 2 महिलांवर गुन्हा दाखल. क्लार्क पदाची जागा भरण्यावरून मुख्याध्यापिका आणि संचालक मंडळातील 2 महिलांमध्ये झाला होता वाद. रायगडच्या हरिहरेश्वर समुद्रामध्ये एक पर्यटक महिला बुडाली. रेस्क्यू टीमकडून वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न, मात्र महिलेचा यामध्ये मृत्यू. वंचितचे खेड तालुकाध्यक्ष यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा. गिरीश गंभरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल. विनोद भोसले यांनी दिली पोलिसात तक्रार. भंडारा जिल्ह्याच्या साकोलीमध्ये बिबट्याची दहशत. बिबट्यानं पोल्ट्री फार्ममधील 10 कोंबड्या फस्त केल्या. सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण. बीडमध्ये 2 समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट व्हायरल. तर माजलगाव पोलिसांकडून 4 तरुणांविरोधात गुन्हा दाखल. तरुणांना तात्काळ ताब्यात घेऊन पोलिसांकडून वादग्रस्त पोस्ट डिलीट. चंद्रपूर पोलिसांनी 12 घरांवर डल्ला मारणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींकडून 19,10,000 रुपये किमतीचे सोने आणि चांदीचे दागिने जप्त. तर चंद्रपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे घरासह गोठ्यातील साहित्य जळून खाक. दिव्यांग पशुपालक शेतकऱ्याचं यामध्ये मोठं नुकसान. नंदुरबारच्या मांडवी खुर्द जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली. पहाटे घटना घडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. जिल्हा परिषद शाळेतील 5 खोल्या धोकादायक स्थितीत. रत्नागिरी शहरातील पाणीपुरवठा दर सोमवारी बंद राहणार. भीषण पाणी टंचाई रोखण्यासाठी नगर परिषदेची खबरदारी. यामुळे उद्या रत्नागिरीत पाणीपुरवठा बंद असेल. उन्हाची तीव्रता वाढत चालल्यामुळे आता पाणी पातळीतही घट. जालना तालुक्यातील उटवद या ठिकाणी परिसरातील फळबाग पाण्याअभावी सुकू लागल्या. पुढील 2 महिने फळबागा टिकवण्याचं शेतकऱ्यांसमोर आता मोठं आव्हान. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 8 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीचे भूसंपादन करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न, मात्र सौर ऊर्जा प्रकल्प होऊ न देण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम. चंद्रपूर जिल्हा परिषदेचा 32,55,00,000 रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर. अर्थसंकल्पात विविध विभागांच्या निधीला कात्री. नांदेडच्या किनवट तालुक्यामध्ये पाण्याच्या शोधात असलेल्या अस्वलाचा विहिरीत पडून मृत्यू. तर एका अस्वलाला वाचवण्यात विभागाला यश. रत्नागिरीतील हापूस आंब्याची निर्णयासाठी पणन महामंडळ सज्ज. तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरियामध्ये आंब्यांची निर्यात होणार. वाशिम जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठी शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग. तर नांगरणीच्या दरामध्ये 200 ते 400 रुपयांची वाढ. वाढत्या खर्चामुळे शेती तोट्यात. मिरजमध्ये जनसुराज्य पक्षाचे सुमित कदम यांच्याकडून रमजान निमित्त इफ्तार पार्टीचं आयोजन. हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्यासाठी इफ्तार पार्टीचं आयोजन. सांगली जिल्ह्यातील वाळवा या ठिकाणी क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवाडी यांचा 13वा स्मृतिदिन साजरा. मंत्री प्रकाश आंबेडकरांसह इतर मान्यवरांकडून अभिवादन. कथ्थक या नृत्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी सांगलीमध्ये कथ्थक नृत्याच्या कार्यक्रमाचं आयोजन. नृत्यांगणा निधी प्रभू यांच्या कथ्थक नृत्याविष्कारानं सांगलीकर मंत्रमुग्ध. विरारच्या नारंगी ते सफाळे रो सेवा सुरू करून नोकरीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्या. शिवसेनेचे वसई तालुका प्रमुख सुदेश चौधरींची परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडे मागणी. परभणी महापालिकेकडून थकीत कर वसुलीसाठी जोरदार मोहीम. पालिकेनं राबवलेल्या मोहिमेत तब्बल 24,51,000 थकीत कर वसूल. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणातील पाणीसाठा आता 39%. पालिकेनं राज्य सरकारकडे राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती केली. पुण्यातील अनेक भागातील पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता. वारजे या ठिकाणी मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे जलवाहिनीचं काम करण्यात येणार. वारजे, कोथरूड, बाणेर, बालेवाडी, औंध परिसरामध्ये पाणी पुरवठा विस्कळीत. पुण्यात पाण्याचा अधिक वापर केल्यास नळ कनेक्शन तोडणार. अतिरिक्त पाण्याचा वापर करणाऱ्यांना आता महापालिकेची तंबी. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय.
कल्याण विठ्ठलवाडी बस डेपोतील शौचालय दुरावस्थेत, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची यामुळे मोठी गैरसोय. प्रशासनाला निवेदन देत तातडीनं शौचालय दुरुस्त करण्याची मागणी. पुण्याच्या ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखाच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू, तर तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. साहिल विलास कांबळे असं मृत तरुणाचं नाव. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय, केंद्र सरकारची मोठी घोषणा. 1 एप्रिल 2025 पासून हा निर्णय लागू होणार, तर जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी 10% अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी. मुंबई विद्यापीठाचा 2025 ते 26 साठीचा 968 कोटी 18 लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर. या अर्थसंकल्पावर विविध जुन्या योजनांची छाप असल्याचं समोर. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून आता पहाडी गोरेगावमध्ये 35 मजली इमारत. म्हाडाची ही पहिली उंच आणि पंचतारांकित इमारत. मुंबई पालिकेच्या घनकचरा विभागातील वाहन चालकांना वाहन चालवण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार. वाहतूक नियम आणि वाहनांची काळजी घेण्यासंदर्भात इथे मार्गदर्शन मिळणार. झोपडपट्टी वासियांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण गतिमान करण्यासाठी प्रभागनिहाय संस्थांची नियुक्ती. आतापर्यंत 40% बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण. कल्याण डोंबिवली पालिकेच्या हद्दीमध्ये 8 अनधिकृत प्राथमिक शाळा. टिटवाळ्यामध्ये सर्वाधिक अनधिकृत शाळा असल्याचं समोर.